NAND ॲज अ युनिव्हर्सल गेट. ठीक आहे. As you know, both NAND and NOR are called as universal gates because with the help of them you can design all type of logic circuitry and all type of logic gates. ठीक आहे. सो कोणत्याही टाईपचे तुम्ही लॉजिक गेट्स डिझाईन करू शकता. फॉर एक्झाम्पल मला जर नॉट हा डिझाईन करायचा आहे विथ द हेल्प ऑफ NAND मीन्स नॉट डिझाईन नॉट गेट युझिंग NAND गेट. हा पहिला पॉइंट आहे, युझिंग NAND गेट. खूप केअरफुली लक्षात ठेवा. तर त्या केसमध्ये मला डिझाईन करायचंय. सो फर्स्ट आय हॅव टू कन्सिडर ट्रूथ टेबल ऑफ NAND अँड ट्रूथ टेबल ऑफ NOT. तुमच्याकडे नोटबुकमध्ये लिहिलेला असेलच. ठीक आहे. ज्या वेळेस कन्सिडर करते मी नॉट, मला माहिती नॉट गेटला काय असतो, एक सिंगल इनपुट असतो. बट मी जर NAND कन्सिडर केला आणि NANDचा यूज करून मला नॉट डिझाईन करायचा आहे. सो माझ्याकडे NANDला आहे 2 इनपुट. आय हॅव टू कन्वर्ट दिस 2 इनपुट इंटू सिंगल इनपुट. मग ह्या 2 इनपुटला सिंगल इनपुटमध्ये कसं कन्वर्ट करणार, जस्ट बाय शॉर्टिंग देम. मग मी काय केले, ते शॉर्ट केले. शॉर्ट केल्यानंतर इथे काय करणार, मी एक बबल ऍड करणार. सो इथे तुमचा हा ए आला आणि इकडे आउटपुटला काय आलं, ए बार आला. क्लिअर. सो हे एक्सप्रेशन आहे. A is equals to A bar. So NOT is designed with the help of NAND by just converting the 2 inputs into 1. So हे कसं करणार, सो एक्सप्रेशन आपल्याला हे डायरेक्टली न करता आपल्याला त्याचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. एक्सप्रेशन मध्ये काय येणार, इनिशियली कन्सिडरिंग 2 inputs A dot B is equals to Y, which is the expression of NAND gate. Okay. A dot B bar is which is the nothing but expression of NAND gate. So in that case, just assume A is equals to B. Therefore, what happens? It will gives A dot A is equals to Y. Okay. So as you know, A dot A is always A. आपण आता AND law मध्ये स्टडी केलं होतं. A dot A. A dot A म्हणजे काय, A स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. A dot A चा म्हणजे 1 into 1 1, 0 into 0 0. A 0 असेल तर 0 into 0 म्हणजेच काय येतोय, एच येतोय. सो A dot A is always A. So Y is equals to काय येणार आन्सर, via this expression you will get Y is equals to A dot A is nothing but A bar. सो काय झालं, विच इज द एक्सप्रेशन ऑफ नॉट गेट. कळालं. हे एक्सप्रेशन मिळवायचे आहेत तुम्हाला. In the same way, you can design AND gate. ठीक आहे. आता AND गेट साठी एक्सप्रेशन काय आहे, दोन्ही एक्सप्रेशन्स लिहू आपण. जर मी अँडचं एक्सप्रेशन कन्सिडर केलं तर मला एक्सप्रेशन आहे माझ्याकडे Y इज इक्वल्स टू A डॉट B, बरोबर. आणि NANDचं जर एक्सप्रेशन बघितलं तर काय आहे, Y इज इक्वल्स टू A डॉट B बार. काय चेंज दिसतोय, इन्व्हर्जन. मग मला NANDला जर AND मध्ये कन्वर्ट करायचंय, एक क्वेश्चन आहे, डिझाईन AND गेट with the help of NAND gate means I need to convert this NAND in terms of AND. So इथला जो बार आहे तो काय करावं लागणार आहे, मला रिमूव्ह करावं लागणार आहे. तरच मला एक्सप्रेशन काय मिळेल, अँडचं एक्सप्रेशन मिळेल. आता हा रिमूव्ह करण्यासाठी माझ्याकडे कुठला लॉ आहे, एक आहे इन्व्हर्जन लॉ. आय एम हॅव्हिंग इन्व्हर्जन लॉ विच स्टेट्स दॅट इफ आय टेक डबल बार ऑफ एनी व्हॅल्यू then it gives its original term, that is A. That means if I took double inversion of this, म्हणजे ह्या NANDचं ऑलरेडी आहे आपल्याकडे A डॉट बी बार आहेच, परत त्याचं जर मी बार घेतला, ठीक आहे, सो मला एक्सप्रेशन काय मिळेल, A डॉट बी म्हणजेच एक्सप्रेशन ऑफ NAND गेट.
क्लिअर. सो नांडचं एक्सप्रेशन मी यूज केलेलं आहे. नांडचं एक्सप्रेशन काय होतं, ए डॉट बी बार. त्याचा मी परत काय केला, इनव्हर्स घेतला, तर काय झाला, ए डॉट बी डबल बार झाला. सो एक्सप्रेशन काय आलं, ए डॉट बी. सो मला हे डिझाईन करायचं आहे. डिझाईन अँड गेट युझिंग नांड गेट. आता एक्सप्रेशन तर आपण फाइंड आउट केलेलं आहे. एक्सप्रेशन काय आलेलं आहे, वाय इज इक्वल्स टू ए डॉट बी डबल बार. सो नांडचं काय आपल्याला माहिती, 2 इनपुट्स असतात. ए घेतला, बी घेतला, इथे एक छोटासा बबल, म्हणजे इथे काय आलं तुम्हाला, ए डॉट बी बार. म्हणजे पहिला बार काय झाला, कव्हर झाला. अजून एक बार घेण्यासाठी मला काय करावं लागेल, अजून एक नांड गेट ऍड करावं लागेल बाय शॉर्टिंग दी टर्म्स. सो इथे आलं ए डॉट बी डबल बार, which indicates what? It's nothing but the expression of AND gate. A dot B double bar is equals to A dot B, which is the expression of AND gate. So hence you can design AND gate with the help of NAND gate. Clear? समजतंय? Okay. In the same way, you can design OR gate with the help of NAND gate. With the help of NAND gate. Now here you have to consider De Morgan's theorem. Okay. So let's see. Expression of OR gate is y is equals to a plus b, while expression of NAND gate is what? It is y is equals to a dot b bar. So much more difference. Here is plus sign, here is dot and the bar. So काय करणार मग तुम्ही? What you will do? Just refer De Morgan's theorem. आता हा De Morgan's theorem कसा यूज करणार? सो मला काय पाहिजे, जो ऑरचं एक्सप्रेशन आहे, I should convert this expression in terms of NAND expression. In terms of NAND expression साठी माझ्याकडे एक De Morgan's theorem law आहे, which states that if I take complement of addition, then I'll get A dot B bar. Correct? बरोबर आहे? पण मग आता इथे आपल्याला काय पाहिजे, ए डॉट बी कम्प्लीट बार पाहिजे. मग सोल्युशन काय येणार, सोल्युशन काय येणार, मला ए प्लस बी पण पाहिजे आणि नांड मध्ये पण कन्वर्ट करायचं आहे. सो काय करणार मी, सिम्पली मला ए प्लस बी कसा मिळेल, जर मी इथे डबल बार घेतला तर. बरोबर. मग पहिला बारचा यूज करून मी डी मॉर्गन्स थेरम इम्प्लिमेंट केला. ए प्लस बी whole bar is equals to a bar dot b bar, which is the statement of De Morgan's theorem, just we have studied, and the remaining bar I will kept as it is. ठीक आहे. आता काय झालंय बघा, मला एक कम्प्लीट बार पण मिळाला आणि मल्टिप्लिकेशनचं साइन पण मिळालं. कम्प्लीट बार पण मिळालेला आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन पण मिळाले. सो दॅट मीन्स आय कॅन कन्वर्ट दिस ऑर एक्सप्रेशन इनटू NAND gate with the help of this. So a plus b double bar is equals to a bar dot b bar complete bar. So हा कुठून आला, a plus b bar म्हणजेच काय, a bar dot b bar. हा डी मॉर्गन्स थेरम आहे. हा राहिलेला बार जसाच तसा मी इकडे घेतला. सो आता एक ए बार म्हणजे जसं आपण नॉट गेटला नॅन्ड गेटमध्ये कन्वर्ट केलं होतं, त्याचे 2 इनपुट शॉर्ट करून, तसंच इथे काय घेणार, ए, इथे आला ए बार. आता बी साठी पण सेम वे 2 इनपुट मी शॉर्ट करणार नॅन्ड गेटचे, इथे आला बी बार आणि परत त्याचा काय करायचं आहे, प्रॉडक्ट घ्यायचा आहे आणि तुम्हाला मिळालं ए बार डॉट बी बार बार. असे 3 नॅन्ड गेट लागले तुम्हाला जस्ट टू डिझाईन ऑर गेट विथ द हेल्प ऑफ नॅन्ड गेट. क्लिअर? समजतंय की डोक्यावरून जातंय? सगळ्यांना समजतंय का?
हो की नाही?